स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांना सुद्धा. हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. जो संच मान्यतेचा जो निर्णय आहे, पूर्वीचा निर्णय आणि आता जो हायकोर्टाने दिलेला जो निर्णय आहे, या संदर्भात नेमकं याचा परिणाम कोणावर होणार आहे? शिक्षक भरतीवर परिणाम होणार आहे का? जी भरती आहे त्यावर परिणाम होणार आहे का? नंतर विद्यार्थ्यांवर त्याचा परिणााम होणार आहे का? नंतर आपले जे शिक्षक आहेत, जे आता रुजू झालेले आहेत किंवा जे शिक्षक रुजू आहेत, जे काम करत आहेत आणि ज्यांनी 10-10 वर्ष 20-20 वर्ष नोकरी केलेल्या आहेत, समायोजनाचा त्याचा परिणाम होणार आहे का? या सर्व बाबींचं जी काही विश्लेषण आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या बाबतचं जे विश्लेषण असेल, टीईटीच्या संदर्भातील असेल, शिक्षक भरतीच्या संदर्भातील असेल, सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय असेल आणि इतर जे काही विद्यार्थ्यांची कामं असतील किंवा विद्यार्थ्यांची फसवणूक असेल, या संदर्भात कायमस्वरूपी आपण आपल्या चॅनलला अपडेट देत असतो. अपडेटच देत नाही तर जबाबदारी घेऊन सुद्धा काम करण्या इतपत आपण तत्पर असतो. त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. विषय आहे टीईटीच्या संदर्भातील एक. आपल्याला माहिती आहे टीईटी संदर्भातील जो निर्णय दिलेला आहे तो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्यात सर्व काही शिक्षक पॅनिक झालेले होते. त्यांनी काही शिक्षकांनी अभ्यास केलेला, काही शिक्षकांनी 23 तारखेला पेपर दिला, बरोबर, त्यांना पेपर हार्ड वाटला असेल. या सर्व बाबी आहे. नंतर या संदर्भात आपण आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. याची आंदोलनाची तयारी सुरू आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात शासनाने भूमिका घ्यावी यासाठी सुद्धा शिक्षक संघटना सर्व एकवटलेल्या आहेत आणि यासाठी नियोजन सुद्धा केलेलं आहे. 8 डिसेंबर पासून असणाऱ्या हिवाळी अधिवेशन, नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन, या अधिवेशनाच्या दृष्टीनं हे कामकाज त्यांचं चालू आहे. आणि याच दृष्टीनं दुसरी बाब म्हणजे कोणती, तर जे भाविक शिक्षक होणार आहेत, म्हणजे ज्यांनी टेट दिलेली जे विद्यार्थी आहेत, ते टेट दिलेले विद्यार्थी किती आहेत? 2,11,000 जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात आहेत त्यांनी टेट परीक्षा दिली. मग टेट परीक्षा दिली म्हणजे ते शिक्षक झाले असं नाही, परंतु त्याचा कट ऑफ किती येईल? मग कट ऑफ कशावर डिपेंड आहे? तर जागेवर डिपेंड आहे. मग जागा कशावर डिपेंड आहे? तर संच मान्यतेवर डिपेंड आहे. मग संच मान्यतेचा निर्णय कशावर आहे? तर जुना संच मान्यतेचा निर्णय या ठिकाणी मान्य झालेला नाही. या संदर्भात याचिका होत्या. याचिकेचं जे रिझल्ट आहे तो रिझल्ट आताच 4-5 दिवसा अगोदर तो रिझल्ट लागलेला आहे आणि तो रिझल्ट शासनाच्या बाजूने लागलेला आहे. आणि त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्यावर होणार आहे का? शिक्षक भरतीवर होणार आहे का? भावी शिक्षकांवरती होणार आहे का? पालकांवरती म्हणजेच विद्यार्थ्यांवरती होणार आहे का? आणि जे शिक्षक आता अतिरिक्त होणार आहे यांच्यावर होणार आहे का? हे आपण पुढे बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की हा जो निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये त्यांनी ज्या जागा ज्या होत्या, आधीचा आपण निर्णय पाहणार आहोत की ह्या ज्या जागा त्यांनी अतिरिक्त दिलेल्या आहेत किंवा अतिरिक्त जे होणार आहेत त्या 5 डिसेंबर पर्यंतची मुदत ही शिक्षण विभागाच्या माध्यमातून दिलेली आहे की 5 डिसेंबर पर्यंत सर्व शिक्षक जे काही अतिरिक्त आहे यांचं समायोजन केलं जाणार आहे. ज्या ज्या जिल्ह्यात ते शिक्षक आहेत त्याचं समायोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आधी हे जे जी आर आहे, संच मान्यतेचा जो जी आर आहे, तो संच मान्यतेचा जी आर नवीन काय आहे आणि जुना काय आहे ते एकदा आपण बघून घेऊ. की नवीन पूर्वीचा जो जी आर होता त्या पूर्वीच्या जी आर मध्ये काय होतं, 60+ जर एखादी 60 पटसंख्या असेल आणि 60+ जर तुमचे 2-3 विद्यार्थी असतील तर तुम्हाला एक अतिरिक्त शिक्षक भेटत होतं. 60 विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक आणि जर 60 पेक्षा जास्त पटसंख्या असेल म्हणजे 67 असेल, 68 असेल किंवा 65 असेल तरी अतिरिक्त शिक्षक म्हणून एक शिक्षक तुम्हाला मिळत होतं. त्यामुळे तुम्ही काम करू शकत होते, शिक्षक काम करू शकत होते. जे काही शिक्षकांवरती जे काही आता लादलेली कामं आहेत, काही ना काही दिवसभरात लिंक येत असतात, काही ना काहीतरी कामं करावं लागते, बीएलओची कामं असतील, इतर खूप सारे उपक्रम या ठिकाणी येत असतात, पंधरवडा साजरा करावा लागते, खूप साऱ्या गोष्टी आहेत जे काम करावं लागते. आणि हे जरी असेल तरी पण त्या ठिकाणी ते काम करता येत होतं, अतिरिक्त शिक्षक जर असत होतं म्हणून, बरोबर. पण हा जी आर आता राहिलेला नाही. आणि यात जर आपण विचार केला की नवीन संच मान्यतेच्या धोरणानुसार जर आपण केलं तर झेडपी आणि खाजगी आस्थापना असणाऱ्या काही शाळा आहेत यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय लागू आहे. त्यामुळे 18,000 पेक्षा जास्त, लक्षात घ्यायच्या, 18,000 पेक्षा जास्त शाळांमध्ये महाराष्ट्रातील ज्याची पटसंख्या आहे 20 पेक्षा कमी आहे. लक्षात घ्या. ह्या अतिरिक्त जे शिक्षकाच्या संदर्भात आपण जे बोलत आहोत या संच मान्यतेनुसार 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या किती आहेत? 18,000+ शाळा महाराष्ट्रात आहेत, 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या. मग त्यात फक्त झेडपीच आहे का? नाही, झेडपी नाही, माध्यमिक शाळा पण सुद्धा आहेत या ठिकाणी ज्या पटसंख्या त्यांच्या कमी आहेत. माध्यमिक शाळा किती आहेत? तर माध्यमिक शाळा 700+ शाळा, या माध्यमिक शाळा ज्या काय आहेत? ज्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा आहेत. मग यात शिक्षकाची संख्या आहे, ज्या शाळा आहेत आपल्या,
मग जर टोटल आपण बघतो म्हटलं तर 17,065 ज्या शाळा आहेत त्यामध्ये 1,17,000 शिक्षक कार्यरत आहेत, जे फिक्स त्याची म्हणजे मान्यता दिलेली आहे, जे फिक्स आहे. मग त्यामध्ये जर नवीन GR जर लागू झाला तर 2,000 पेक्षा जास्त शिक्षक हे अतिरिक्त होणार आहे. लागू झाला तर नाही, त्याला लागूच झालेला आहे, म्हणजे हायकोर्टाचा जो निर्णय दिलेला आहे त्यानुसार तो आहे. म्हणजे 2,000 पेक्षा जास्त, 2,065 की 2,000 पेक्षा जास्त शिक्षक हे अतिरिक्त होणार आहे. मग याचा फटका कोणाला बसणार आहे? याचा फटका बसणार आहे नवीन शिक्षक भरती जी काही होणार आहे ते. ज्या जागा जास्त यायच्या त्या जागा मात्र कमी होत आहे. म्हणजे भावी शिक्षकांवरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे. भावी येणाऱ्या शिक्षक भरती जी काही होणार आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. मग आताची पटसंख्या काय? तेव्हा 3 शिक्षक 67-65 असले, म्हणजे 60 जरी पटसंख्या असेल की 2 शिक्षकासाठी 60 पटसंख्या आहे, तर मग जर 65-63 असले तर त्यांना काय म्हणतो? अतिरिक्त शिक्षक. आता अतिरिक्त शिक्षक नाही, अतिरिक्त जरी विद्यार्थी झाले तरी तुम्हाला त्याची पटसंख्येची जी काही लिमिट ठरवलेली आहे त्या लिमिट होतपर्यंत तुम्हाला सांभाळणे आहे. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, आताची संख्या काय आहे? 20 ते 60 जर एखाद्या शाळेमध्ये पटसंख्या असेल, किती पटसंख्या असेल? 20 ते 60 पर्यंत नवीन GR नुसार, जो आता हायकोर्टाने मान्य केलेला GR जो आहे त्या GR नुसार 20 ते 60 पटसंख्या असेल तर तुम्हाला किती शिक्षक मिळत आहे? तुम्हाला 2 शिक्षक मिळत आहे. पण 60 पेक्षा जरी 61-62 असेल तरी तुम्हाला तो शिक्षक मिळणार नाही. आधी शिक्षक मिळत होता, आता मिळत नाही. मग तो क्रायटेरिया तुम्हाला पूर्ण, ती अट पूर्ण होतपर्यंत तुम्हाला शिक्षक मिळणार नाही. मग तिसरा शिक्षक मिळण्यासाठी किती पटसंख्या पाहिजे? 76 पटसंख्या असेपर्यंत, 75 जरी असेल तरी तुम्हाला ते वरचे जे विद्यार्थी आहेत तरी तुम्हाला शिकवायला लागेल, ते ऍडजस्ट करावं लागेल. आणि या वेळेला मात्र कोणाचं नुकसान होणार आहे? तर याचा परिणाम, या जो काही GR आहे याचा परिणाम कोणावर होईल? विद्यार्थ्यांवर. मग विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होईल? की जे अतिरिक्त विद्यार्थी, एका विद्यार्थ्याची जी काही ठरवून दिलेली लिमिट आहे एका शिक्षकाची की 30 विद्यार्थी असायला पाहिजे जुन्या याच्यानुसार, अतिरिक्त असला तर अतिरिक्त शिक्षक मिळत होते, म्हणजे जास्त विद्यार्थी असले तर. पण आता पूर्ण अट होतपर्यंत, म्हणजे 76 म्हणजे 76 विद्यार्थी होतपर्यंत तुम्हाला तिसरा शिक्षक मिळणार नाही. मग वरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्हालाच बाकीचे कामं पाहून तुम्हाला सांभाळणे आहे. मग या ज्या शाळा असतील, या शाळा ह्या सर्व प्राथमिक शाळा असणार आहे. तर प्राथमिक शाळेमधला मुख्याध्यापकाची भूमिका, बरोबर, शिक्षकाची भूमिका, इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या मीटिंगची भूमिका, आणि बाकी जेवढे काही कामं आहेत, BLOची कामं असतील, इतर सर्व कामं, उपक्रम असतील, लिंक असतील, लेखी देणे, नंतर डाक देणे, खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या लिखित स्वरूपात द्यावं लागते, त्याच्यासाठी वेळ देणं आणि विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होणं, या सर्व बाबी विद्यार्थ्यांवरती असतात. विद्यार्थ्यांवरती परिणाम होणार म्हणजे कोणावरती परिणाम होत आहे? पालकांवरती परिणाम होत आहे, बरोबर. ह्या संच मान्यतेच्या सर्व बाबी मी तुम्हाला सांगतोय. पहिल्यांदा शिक्षकांवरती परिणाम होईल. जो शिक्षक एक्सेस झालेला आहे, ज्यांचे विद्यार्थी शिकत आहेत, ज्यांचे मुलं शिकत आहेत, एका गावात सेटल झालेले आहेत, त्यांना आता ऍक्सेस झाले तर त्यांना बदली होईल आणि ते कुठेतरी जावं लागेल. मग पुन्हा जर दुसऱ्या शाळेत ते जात असतील आणि दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर पुन्हा जर पुढच्या वर्षी जर तिथला विद्यार्थी पटसंख्या जर कमी झाली तर पुन्हा तो शिक्षकाची पुन्हा तिथून कुणाची तरी बदली होईल आणि पुन्हा ऍक्सेस होऊन दुसऱ्या शाळेत जातील. अशा पद्धतीने हा परिणाम हा शिक्षकांवरती होणार आहे. दुसरा परिणाम हा विद्यार्थ्यांवरती होणार आहे. का? तर विद्यार्थ्याची पटसंख्येची जी लिमिट आधी अतिरिक्त म्हणून मिळत होता शिक्षक, आता तो अतिरिक्त म्हणून नाही. जेव्हापर्यंत त्याची अट पूर्ण करत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला शिक्षक मिळणार नाही. 76 जर पटसंख्या असेल तर तिसरा शिक्षक मिळेल. 20 ते 60 असेल तर 2 शिक्षक. 76 पटसंख्या पूर्ण होत असेल तर तिसरा शिक्षक, आणि तुमची पटसंख्या जर 106, 107 जर होत असेल तर तुम्हाला चौथा शिक्षक मिळणार आहे. अन्यथा जर तुमची पटसंख्या जर 106 जरी असेल तरी तुम्हाला चौथा शिक्षक मिळणार नाही. तुम्हाला 3 मध्येच भागवायचा आहे. लक्षात घ्या, 3 मध्येच भागवायचा आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे आणि त्याचा पालकांवरती सुद्धा परिणाम होईल. म्हणजे विद्यार्थ्यांवर झाला म्हणजे पालकांवर परिणाम होईल. या GRच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो आहे. 6 ते 8च्या हे प्राथमिकचं झालं. 6 ते 8चा जर विचार केला आपण तर 10 ते 35 साठी एक पद मंजूर आहे. 10 ते 35 साठी एक पद मंजूर आहे. 36 ते 70 साठी किती? 2 पद आहेत. आणि 20 ते 30 जरी असेल तर एक पद होतं. परंतु हे जे आहे हे 6वी ते 8वीचं आहे. 35 जर पटसंख्या असेल 10 ते 35 ते 1 आणि 36 ते 70 असेल तर तुम्हाला 2 पद. 70च्या वर जर 106, 105 असेल तर तुम्हाला 3 शिक्षक या ठिकाणी मिळणार आहे. मग अशा पद्धतीनं हा GR जो आहे त्या GRचा परिणाम आपल्या शिक्षकांवर होणार आहे, आपल्या विद्यार्थ्यांवर होणार आहे आणि आपल्या जे भावी शिक्षक जी काही भरती आहे ती भरती होऊ घातलेली आहे तर यासाठी सुद्धा होणार आहे. मग हे भरतीचं कधी होईल तर ज्या वेळेला
5 डिसेंबर ही लिमिट दिलेली आहे. 5 डिसेंबर पर्यंत सर्व महाराष्ट्रातील जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन केलं जाणार आहे. समायोजन केल्यानंतर ज्या काही जागा रिक्त दिसणार आहे यात 2 परिणाम होणार आहे. काही शाळांवरही परिणाम होईल, काही मधले शिक्षक वाढतील, काही मधले शिक्षक कमी होतील, हे सुद्धा समजून घ्यायचं. पण याचा प्रमाण मात्र काय होणार आहे, वाढण्याचं प्रमाण कमी आहे आणि पटसंख्या जी कमी आहे ही झेडपीची पटसंख्या कमी असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि याच्यावरती सुद्धा सर्व शिक्षकांना पुन्हा मी सांगतो आहे आणि येणाऱ्या भावी शिक्षकांना सांगताय की जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांना, कुठेतरी डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. जर पटसंख्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही, याच्यावरती मेहनत जर घेतली नाही तर आपलं काहीच होणार नाही. अशा दिवसेंदिवस जिल्हा परिषदच्या शाळांच्या पटसंख्या कमी होईल आणि या धोरणानुसार भरतीमध्ये येणाऱ्या जागा सुद्धा हळूहळू कमी होत जाईल. आणि या भरतीच्या संदर्भात शासनाने यावरती सर्व विचार करावा. यासाठी सर्व संघटना ज्या भावी शिक्षकाच्या संदर्भात केलेले लढे जे आहेत ते सुद्धा यावेळेला 8 डिसेंबर पासून पुन्हा याचं आंदोलन यशवंत स्टेडियम वरून होणार आहे. सुरुवात तिथून होणार आहे. त्यासाठी संदीप कांबळे सर असेल, आपले तुषार देशमुख सर असेल, जेवढ्या काही संघटना आहेत ते काम करत आहेत. तसेच भावी शिक्षकांसाठी जे आधीचे शिक्षक जे आहेत, जुने शिक्षक आहेत जे कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी टीईटीच्या धोरणाच्या संदर्भात सुद्धा त्यांच्या आंदोलन सुद्धा होणार आहे. या ज्या गोष्टी आहेत याकरिता सर्वांनी एकत्र येऊन, पालक एकत्र आले पाहिजे, शिक्षक आले पाहिजे आणि भावी शिक्षक सुद्धा एकत्र आले पाहिजे, तरच यावरती तोडगा निघू शकते. कारण शासनाला याची जाणीव करून देणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर जिल्हा परिषद शाळेच्या पुन्हा पटसंख्या कमी होतील आणि आपल्या शिक्षक भरती सुद्धा, विद्यार्थ्यांची येणाऱ्या जागा सुद्धा कमी होतील. अशा पद्धतीनं ह्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर राहणार आहेत. हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे गांभीर्यपूर्वक समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून आपण जर तुम्ही शिक्षक म्हणून बघत असाल व्हिडिओ, भावी शिक्षक म्हणून बघत असाल, पालक म्हणून व्हिडिओ बघत असाल, तर आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याबद्दलचं तुमचं काय मत आहे हे नक्की सांगा. आणि अधिक माहिती करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अपडेटसाठी सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची, त्यावरती जॉईन व्हा. तुम्ही त्यावरती कोणताही प्रश्न मला विचारू शकता, त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. धन्यवाद.